हे घ्या. थँक्यू. बरं, तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं. डब्बा संपवलाय आणि गोड सुद्धा खाल्लाय. गुड बॉय. असंच पोटभर सगळं खायचं आणि सगळा डब्बा संपवायचा. येस मॅम. बघू तरी सगळा डब्बा संपवलाय की नाही ते. चाफ्याची फुलं. यांच्या सुगंधाने मन किती प्रसन्न होतं ना. किती छान. तुम्ही मला एवढं गोड देता तर मलाही तुम्हाला काहीतरी गोड द्यायला पाहिजे ना. काहीतरीच तुमचं. फुलं. फुलांबद्दल बोलत होतो. वसुंधरा, हा आई. उद्या पूजेसाठी तू घरात असायची काही गरज नाहीये. आकाशला सांग तुला माहेरी सोडून दे म्हणून. का मी मी इथे का नाही राहू शकत? पूजेसाठी थांबू नाही शकत म्हणजे? तसंच काही कारण असतं तर मी बाजूला झाले असते, पण मला तसं काही कारणही दिसत नाही. आई मी इथून कुठेही जाणार नाही आणि संपूर्ण पूजा अटेंड करणार आहे. म्हणजे तू ऐकणार नाहीयेस माझं? योग्य असतं तर मी नक्कीच ऐकलं असतं आई, पण हे नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तुमचं ऐकावं तर तुम्ही हे मान्य करा की मी तुमच्या मनात सून म्हणून जागा मिळवली आणि तुम्ही माझ्यावर तनया इतकंच प्रेम करता. मी प्रेम तुझ्यावर? मी कुठेच नाही जाणार आहे. पूजा होईपर्यंत आणि पूजेनंतर सुद्धा. अच्छा, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीच आहेस तर? चहा. माझं ऐकत नाहीस ना वसुंधरा? माझा अपमान करतेस, वाकड्यात शिरतेस. तुला लवकरच कळेल या जयश्रीशी वाकड्यात शिरलं की काय होतं ते. बघशीलच तू. बापरे, घरात तिचा कॉल येतोय. काय करू घेऊ की नको? तनया तू अजिबात घाबरू नको. तू फोन उचल आणि त्याला सगळं सांगून टाक. हॅलो हॅलो, ऐका, माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला द्यायला आणि मी तुम्हाला काही पैसे देऊ शकत नाही. जे काही तुम्हाला घ्यायचं ते माझ्या मम्माकडनं घ्या. माझा आणि तुमचा काही एक संबंध नाही. तुम्ही माझ्या मम्माला फोन करा. मी तुझ्या आईला फोन करतो. फक्त तो फोन मी ठाकूरांच्या घरी येऊन करतो. उद्या दुपारी ठाकूरांच्या घरी चहा पाण्यासाठी येतो आणि चहा पाणी घेता घेताच मी तुझ्या आईला फोन करतो. तोपर्यंत तू ठरव तुला काय करायचंय ते. इथे कशाला येत आहे तुम्ही? प्लीज 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 तुम्हाला सांगते, प्लीज उद्या इथे येऊ नका. माझ्या घरी पूजा आहे. प्लीज तुम्ही इथे येऊ नका. मी येणार. हॅलो 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 हॅलो. मम्मा, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तू उद्या इथे आला तर मी काय करू? मी काय करू? अहो काय झालं? काय झालं? असायला सांगा तरी. अहो तुम्ही
नाही ठीक आहे, या गरीबाची मजा घेतो. नाही नाही, तुम्ही टी शर्ट उलटा घातलाय, बघा तरी. सो सॉरी. ते ऍक्च्युली थोडी गडबड झाली ना घाईमध्ये. सो सॉरी. हो इट्स ओके, होतं असं कधी कधी. तुम्ही काही म्हणत होता का? मी चहा द्यायला आले होते. हा झालं. झालं हे थँक्यू. आलेच किचनमध्ये आवरून येते. बसू द्या. मला ॲक्च्युली थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. कसं जमतं तुम्हाला असं नेहमी हसत राहायला? म्हणजे मी समजले नाही. समजलं नाही की समजून न समजल्यासारखं दाखवतं? कशाबद्दल बोलताय सांगा तरी. आईबद्दल बोलतोय. आमच्या आई जे बनीबद्दल बोलल्या ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. बनीला कुठलाच अधिकार मिळणार नाही, त्याचं काही नातं नाही, त्याचा काही संबंध नाही. अहो मला खरंच वाईट नाही वाटलं. तुम्हाला पटतंय तिचं बोलणं? नाही पटतंय असं नाहीये, पण आईंना माझ्याबद्दल गैरसमज आहे आणि खूप आधीपासून आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी आतापर्यंत जे काही केलं ना ते फक्त पैशांसाठी केलं. पण तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवशी आईंचे गैरसमज दूर होतील ना त्या दिवशी त्या चिनू मनू इतका जीव बनीला पण लावतील. बघा तुम्ही. आणि ते गैरसमज दूर नाही झाले तर? नाही झाले तर बनीचा सगळ्यात जास्त अधिकारच्या गोष्टीवर आहे ना ती तुम्ही त्याला द्या. सुंदरराव, माझ्या हातात आता काही नाही आहे. बिझनेस सगळं अखेर सांभाळतोय. सगळे हक्क त्याला आहेत, मला नाही. माझ्याकडे पहिलं त्याला काहीच नाही आहे. हो मी तुम्हाला त्याविषयी बोलतच नाही. मी फक्त इतकंच म्हणते की तुमचं बाबा म्हणून बनीवर असलेलं प्रेम, बाबा म्हणून त्याच्यावर असलेला हक्क आणि आयुष्यात काहीही झालं तरी माझा बाबा माझी साथ कधीच सोडणार नाही हा त्याचा तुमच्यावर असलेला विश्वास तो कधी हिरावून घेऊ नका. बस एवढंच हवंय मला. वसुंधरा, आज मी तुम्हाला एक वचन देतो. माझ्या जीवात जीव असेपर्यंत बनीचा बाबा म्हणून मी कायम त्याच्या पाठीशी असेल. आणि हा हक्क त्याच्याकडून कोणी हिरावून घेणार नाही. आमचं बाबा आणि मुलाचं नातं ना इतकं घट्ट असेल ना की तुम्हाला कधीच काळजी वाटणार नाही. तुम्हाला फक्त आनंद आणि अभिमान वाटेल. श्वास ठेवा. गुरुजी, हो आहे ना सगळं व्यवस्थित? हो, सगळी तयारी झालेली आहे. काही लागलं तर सांगतो. हो हो हो. हे काय, हो? मला मदत करा की काहीतरी. काय माझ्याकडून काहीतरी चूक झाली ना तर मग प्रॉब्लेम व्हायचा ना. त्यामुळे आपलं बसून बघितलेलं बरं. मी निमित्त शोधा बसायला. मी एकटीच मरमर करते. वसू आणि अवनी आहेत की. कोण माझ्या बरोबर आहे आणि कोण नाही हे मला पक्क माहितीये. आजी मी आहे ना तुझ्यासोबत. सांग मला काय मदत करू. काहीही करू नको, हीच मोठी मदत आहे माझ्यासाठी. आणि आता थांबायचं नाही, बाहेर जायचं आणि खेळायचं. पळा. आजी पण मला पूजा बघायची आहे. ती सांगितलं ना आता, थांबायचं नाही इथे म्हणून. कळत नाही तुला? जा पळ. गुरुजी,
मी आले हा. हो. आजोबा हा बोल. ही कसली पूजा आहे? काय तनया काकूला बाळ होणार आहे ना, हो. ते बाळ अगदी आनंदात यावं, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून आपण बाप्पाची पूजा करतोय, बस बाकी काही नाही. गुरुजी हे काय आहे? ही सुपारी आहे. सुपारी? अरे तू अजून इथेच आहेस? मी तुला बाहेर जायला सांगितलं होतं ना, जा. आजी पण मला पूजा बघायची आहे. आलाय मोठा बघणारा आणि सारखं सारखं मला आजी आजी म्हणायचं नाही हा. आजी बिजी नाहीये मी. चल निघ इथून. जयश्री काय? बनी तू आता बाहेर जा खेळायला, मी बाहेर येते. ओके. अहो खीर तयार झाली आहे का? ती हो हो बघते, केली असेल अवनीने. आई तुम्ही थांबा इथे, खीर होतच आली असेल, मी जाऊन बघते. थांब जरा. मी सांगितलं होतं ना तुला, पूजेच्या कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीस म्हणून. मग तुझी नजर लागते आमच्या सुखाला आणि मला तुझ्या मदतीची गरज नाही. माझं मी बघीन काय करायचं ते. आत्ता तरी तू आणि बनी तुझा मुलगा, तुम्ही दोघंही मला इथे नको आहात. जा कुठेतरी त्याला घेऊन. अवनी वाव किती छान वाटतंय मला. किती दिवसांनी आपण एकत्र पूजेला बसणार आहोत. अखिल आपण किती छान दिसतोय ना. आपण एक सेल्फी काढूया. किती दिवस काढला पण नाही तुझ्याबरोबर एक सेल्फी. मी छान पोस्ट करेन. हात टाक हात टाक हात टाक. स्माइल. हा काय मूड आहे तुझा? छान हास ना फोटोमध्ये. एकतर इतके दिवसांनी एकत्र पूजेला. तनया मला ऑफिसमध्ये खूप महत्वाचे काम आहे. हे काय मध्येच पूजेचं येऊन बसलंय ना, माझं अख्खं स्केड्यूल बिघडलंय माहितीये. आता काम करू की पूजा? असं काय बोलतोयस तू अखिल? हे मला सांग, आईने एवढं सगळं केलंय कोणासाठी? आपल्यासाठी ना, आपल्या चांगल्यासाठी ना. मला तर वाटतं ना तुला आजकाल कोणाच्या प्रेमाची कदरच नाही राहिली. हे प्रेमच महागात पडतंय मला. तुझं प्रेम म्हणून तिथे ऑफिसमध्ये सीईओची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. आईचं प्रेम म्हणून आज पूजेला बसतो. हेच चालू आहे माझ्या आयुष्यात. अरे अखिल असं काय बोलतो एवढ्या चांगल्या दिवशी? मला सांग, कोणी काही बोललंय का तुला? हो मग रोज बोलतात. तुला वेळ देत नाही म्हणून वसू वहिनी अवनी वहिनी रोज बोलतात मला. त्यात तुझे नसते उद्योग. हे बाबा तू ते पिझ्झाचं जे काय केलंस ना, तसं प्लीज परत काहीच करू नकोस. डोंट वरी, नाही होणार आहे परत तसं काय. काय भरोसा तुझा. अखिल यार प्लीज असं नको ना बोलू. तू छान स्माइल कर ना, कर ना कर ना कर ना. स्माइल. व्हेरी गुड. चल आता. आता फोन घेऊ नकोस. नंतर घे, नंतर बोल. चल मी 2 मिनिटात येते ना. एवढा फोन घेऊन लागत होता. बरं ठीक आहे, लवकर ये. इथे काय कशाला केलाय फोन? आवाज खाली. कशाला केलाय तुम्ही फोन? हे असं हळू बोलायचं. मग काय मॅडम, झाली का पैशाची व्यवस्था? हे बघा प्लीज. आता माझ्या घरी पूजा आहे, मी पूजेला बसणार आहे. प्लीज तुम्ही मला आता डिस्टर्ब करू नका. मग चांगलं आहे की मी येतो पूजेचा प्रसाद घ्यायला आणि तुम्हाला प्रसाद देऊन निघून जातो. अजिबात डिस्टर्ब करणार नाही. कसं आहे ना, तुझ्या घरच्यांना कळायलाच हवं तुम्ही कसं बनीला किडनॅप केलं, कसा आकाशवर हल्ला केला. त्या बिचाऱ्याचा जीव जाता जाता राहिला. तुझ्या घरच्यांना एकदा सगळं काही कळलं ना, की मग ते तुझी आणि तुझ्या आईची पूजा बांधायला घेतील. हो नको 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 सर, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. प्लीज असं काही करू नका तुम्ही. 5 मिनिटात मी तुझ्या घराच्या बाहेर येऊन उभा राहतोय. पैसे तयार ठेव. आता तू ठरव, तू घराबाहेर येऊन मला पैसे देतेस का मी तुझ्या घरात येऊ? प्लीज 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 तुम्ही इथे येऊ नका. माझ्याकडे नाही येत पैसे. मी कुठून देऊ तुम्हाला पैसे? अहो ऐका. हॅलो हॅलो हॅलो.
दिव्याला पैसे काय करू आता? मम्माला फोन करते, मम्माला सांगते. हॅलो मम्मा, अगं तो माणूस पैसे घ्यायला येतो इथे घरी. नाही तर तो म्हणाला मी सगळ्यांना घरच्यांना सगळं खरं सांगून टाकेल. मम्मा अगं मी काय करू? मम्मा प्लीज काहीतरी सांग. तू ना त्याला पैसे देऊन टाक. काय? मम्मा मी कुठून आणू एवढे पैसे? माझ्याकडे नाही अगं, काहीच पैसे नाहीत माझ्याकडे. तनया, मी सांगते ना ते कर. नाही नाही, मी नाही तुझं ऐकणार आहे मम्मा. तुझ्यामुळे नेहमी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. मी नाही तुझं ऐकणार आहे यावेळेस. तनया, मी सांगते ना तुला, तू त्याला चेक दे. कसला चेक? कुठून आणू आता मी चेक? अगं खोटी सही करून चेक दे. मी बघते पुढे काय करायचं ते. हाच ना, मी हा विषय संपवणारच. मम्मा तू काय करणार आहेस अगं? हे बघ, तू म्हणते म्हणून मी आता त्याला चेक देते. पण प्लीज मम्मा, काही तुझ्यामुळे अजून घोळ व्हायला नको. तर मम्मा मेक शुअर कर तू. मम्मावर विश्वास आहे ना? हो हो. झालं तर आज काहीही झालं ना तरी मी हा विषय संपवणारच. बाय. अगं बाई, किती राजबिंडा दिसतोय माझा लेक. अरे वा, माय लेग मॅचिंग. गुरुजी, कुठे बसायचं सांगा. या अखिल भाऊ, या पाटावर बसा पूजेसाठी. तनया ताई कुठे आहे? ते तनया कुठे आहे? हो हो आई, येते येते 5 मिनिटात ये. काय नैवेद्याची खीर घेऊन या, आत्ता लागेल. हो बघते. बाजूला. आई आई, खीर खराब होईल. आई काय करताय? मी तुला म्हटलं होतं ना, पूजेच्या कार्यामध्ये कुठेही हात लावायचा नाही. का आलीस मग मध्ये? जसा तुला या घरातला पैसा मिळू द्यायचा नाहीये, तसंच या पूजेचं पुण्य मिळू द्यायचं नाहीये. आता तू या प्रसादाच्या भांड्याला हात लावलास, खीर ढवळलीस, थोडं तरी तुला पुण्य मिळालं असेल ना, तेही मिळू द्यायचं नाहीये तुला. कळलं? काय सांगावं, तुझा हात लागल्याने अपशकुनच होईल कदाचित, पण ते तर मला अजिबात चालणार नाही. आई का असं टाकून बोलताय मला? आज किती चांगला दिवस आहे. मी हो, छानच दिवस आहे आजचा. पण तो दिवस साजरा करायला मी, माझा नवरा, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड सगळे समर्थ आहेत. तुला यामध्ये इंचभर सुद्धा जागा नाही. आलात? कुठे गेला होतात आपण? मी काय सांगितलं होतं? लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? पुन्हा खीर करायला घे लगेच, आणि वसूला हात लावायला देऊ नकोस. आई पण अहो, मी सांगते तेवढं कर. हिला मध्ये आणू नकोस. कळलं? हो. तुला कळलं? लक्षात ठेव.